श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेव. 23 ऑगस्ट 2025. श्रावणाचा पवित्र कालावधी संपण्या अगोदर आपल्या कळ्यात धारण करा या वृक्षाच्या मूळ जडीचा तुकडा. 18 विश्वापर्यंत तुमचे भाग्य उजळून निघेल. तुम्ही जिथे जाल, धन दौलत, वैभव, ऐश्वर तुमच्या मागे मागे येईल. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. बघतो, श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्याला सर्वात अधिक प्रिय मानले जाते, कारण की हा श्रावणाचा महिना साक्षात महादेव शिवशंकरांना सर्वात अधिक अत्यंत प्रिय आहे. याच दरम्यान श्री शिवशंकर महाकाल महाराज या पृथ्वी तलावर शाश्वत जागृत अवस्थेत अवतरित होतात आणि त्यांच्यासोबत इतर अनेक दैविक शक्तीही झाडी वृक्ष रूपांच्या स्वरूपात आपला जागृत वास अस्तित्वात करून असतात. बघतो, हिंदू संस्कृतीमध्ये कित्येक प्रकारच्या पौराणिक मान्यतांना खूपच अधिक महत्त्व दिले गेलेले आहे. कित्येक अशी झाडी वृक्ष असतात जे की खूपच शुभ मानले गेलेले आहेत. अशी कित्येक झाडी रोपे आहेत जे की आपल्या जीवन काळामध्ये सुरू असलेल्या कित्येक प्रकारच्या समस्यांच्या बाधांना, कठीणातल्या कठीण परेशानींना दूर करतात. सर्वात अधिक खास गोष्ट ही आहे की लोक या झाडी वृक्षांची ना केवळ पूजा करतात, तर कित्येक प्रकारच्या औषधांच्या रूपातही या वृक्षाचा वापर करतात. हे कित्येक विविध प्रकारच्या रोग व आजारांनाही बरे करतात आणि आपल्या वेदपुराणांमध्येही अशा बऱ्याच प्रकारच्या झाडी वृक्षांचाही उल्लेख केला गेलेला आहे. जसे की तुळशीचे रोप आहे, पिंपळ वृक्ष आहे, यांचे खूपच अधिक आध्यात्मिक महत्त्व असते. बघतो, तुम्ही पाहिलेच असेल की आपण सर्वजण पिंपळाची पूजा का करतो. आपणास पिंपळाची पूजा का केली पाहिजे. वट सावित्रीचे जे व्रत ठेवले जाते त्यात माता भगिनी ज्या आहेत ती या पिंपळाची पूजा का करतात, कारण की या झाडी वृक्षांमध्ये काही अशा अलौकिक व चमत्कारिक शक्तींचा संचार असतो की ज्यांच्या बळावर काही थोड्याच कालावधीत तुम्हाला खूपच चांगले प्रभावशाली परिणाम प्राप्त होतात. तर आज मी स्वामी सेवा चॅनलच्या वतीने तुम्हा सर्व लोकांना या श्रावणाच्या पावन पवित्र कालावधी दरम्यान ताविजीमध्ये घालून धारण करा या रोपाच्या मूळजडीचा एक छोटासा तुकडा. तुमच्या नशिबाची बंद झालेली टाळी खोलली जाते आणि हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओच्या माहितीला अगदी बारकाईने लक्ष देऊन अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओच्या एका वाक्यासही तुम्ही मिस करू नका. तर पहा, बघतो, हा जो श्रावणाचा पावन पवित्र कालावधी असतो, या दरम्यान श्री महादेव शिवशंकर आणि श्री लक्ष्मी तसेच श्रीदेव धन्वंतरींची कृपा प्राप्त करण्याचा, ह्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा सर्वात अधिक चांगला कालावधी मानला गेलेला आहे. ज्या व्यक्ती सिद्धी प्राप्त करू इच्छितात, शुभदायी लाभ प्राप्त करून घेऊ इच्छितात, धन संपत्तीची समृद्धी प्राप्त करून इच्छितात, आपल्या मनोवांछित इच्छांची पूर्तता करू इच्छितात, उत्तम आरोग्याची प्राप्ती करू इच्छितात, तसेच तुमच्या जीवनातून दुर्भाग्य दूर व्हावे, तुम्हाला यश कीर्तीची प्राप्ती व्हावी, तुम्हाला मान सन्मानाची प्राप्ती व्हावी, तर आज तुम्ही अगदी योग्य व्हिडिओच्या माहितीमध्ये आलेले आहात. तुम्हाला आता कुठेही जायची गरज नाही. स्वामी सेवा चॅनलच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सर्व माहिती मिळेल. आज मी तुम्हा लोकांना श्रावण महिन्याच्या पावन पवित्र कालावधीच्या दरम्यान धारण केल्या जाणाऱ्या 5 मूळजडींच्या बाबतीत सांगणार आहे. या 5 पैकी कोणत्याही एका मूळजडीच्या तुकड्यास तुम्ही अवश्य धारण करा. तुम्हाला मी जेवढे पण लाभकारी सिद्ध असलेले फायदे या व्हिडिओमध्ये वरीलप्रमाणे सांगितलेले आहेत, ते सर्व लाभ तुम्हाला निश्चितच मिळतील. फक्त झाडी वृक्षांमध्ये खूपच अधिक चमत्कारिक शक्तींचा वास अस्तित्वात असतो. तुम्ही मानत असाल अथवा नसाल, आपल्या वेद पुराणांच्या अनुसार आजच्या जीवन काळातही बऱ्याच लोकांनी कित्येक वेळा औषधींचा प्रयोग करून बऱ्याचशा साधकांच्या रोग व आजारांना बरे केलेले आहे आणि अशा खूप साऱ्या झाडी रोपांचा प्रयोग करून कित्येक लोकांनी कठीणातल्या कठीण समस्यांना अगदी चुटकीसरशी समाप्त केलेले आहे. त्यामुळे ही जी झाडी रोपे असतात, यांना धार्मिक दृष्टीने पाहाल अथवा आध्यात्मिक दृष्टीने पाहाल किंवा मग आयुर्वेदिक दृष्टीने पाहाल, तर ही आपल्याला काही ना काहीतरी नक्कीच फायदा पोहोचवण्याचे काम करतात. तर पहा, बघतो, सर्वात प्रथम तर तुम्हाला श्रावणाच्या पावन पवित्र कालावधीच्या दरम्यान, म्हणजेच की श्रावण संपण्या अगोदर 23 ऑगस्ट 2025 श्रावण संपण्या अगोदर कोणत्याही एका दिवशी या झाडी वृक्षाच्या मूळजडीला घेऊन यायचे आहे. जर तुम्ही आजच्या दिवशी या व्हिडिओला पाहत असाल, तर आजपासून 23 ऑगस्ट 2025 पर्यंतच्या कालावधी दरम्यान कोणत्याही दिवशी तुम्ही या झाडी रोपाच्या मूळजडीच्या तुकड्यास आणून तुम्ही आपल्या घरामध्ये याचे विधिवत पूजन करून धारण करू शकता. परंतु जर तुम्ही सोमवारच्या दिवशी यास आणून पूजा वगैरे करून यास धारण कराल, तर हे अतिउत्तम आहे. तुम्हाला त्या सर्व गोष्टींच्या वस्तू प्राप्त होतील, ज्या वस्तूंना तुम्ही प्राप्त करू इच्छित आहात. बघतो, महागडी रत्ने धारण करण्याऐवजी जर तुम्ही या झाडी रोपांच्या मूळजडीच्या तुकड्यास धारण करता, तर याने तुम्हाला खूपच प्रभावशाली परिणाम पाहण्यास मिळेल. निश्चितच शाश्वत रिझल्ट पाहण्यास मिळतील. बघतो, आजकाल रत्नांमध्ये काही ना काही भेसळ असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे त्या रत्नांमध्ये
काही ना काहीतरी त्रुटी बनवून राहतात. लोक तुम्हाला फसवू शकतात, परंतु तेथेच या झाडी वृक्षांनी तुम्हाला कोणीही उल्लू बनवू शकत नाही, कारण की तुम्ही स्वतः आपल्या हातांनी यास उपटून आणाल आणि यास तुम्ही धारण कराल, तर तुमचे भाग्य उजळून निघेल. बघतो, सर्वात पहिले तर या वृक्षरोपांच्या मूळजळीस आणल्यानंतर तुम्हाला करायचे काय असते की यांची देवी देवतांच्या प्रतिमे स्वरूप पूजा करायची असते. जसे की तुम्ही दिवाळीच्या दिवशी पूजा करता, नवरात्रीच्या दिवशी पूजा करता, तशीच तुम्ही यांची पूजा करायची आहे. आणि 23 ऑगस्ट 2025 श्रावण संपण्या अगोदर या पवित्र कालावधी दरम्यान तुम्ही कोणत्याही दिवशी या मूळजडीच्या तुकड्यास चांदीच्या तावीजेमध्ये घालून आपल्या गळ्यात धारण करायचे आहे. तुम्ही तुमच्या सामर्थ्यानुसार तांब्याच्या, पितळीच्या अथवा चांदीच्या अशा कोणत्याही तावीजेमध्ये घालून यास तुम्ही धारण करू शकता. या तर मग या व्हिडिओत जाणून घेऊयात की त्या कोणत्या झाडी वृक्षांच्या मूळजडीच्या तुकड्या श्रावणाच्या पावन पवित्र कालावधी दरम्यान आपल्या घरी आणून पूजन करून आपणास धारण केले पाहिजे. तुम्हाला मी या 5 मूळजडींच्या बाबतीत माहिती सांगणार आहे, परंतु व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रिय इष्टदेवतेचे गोड नाव अजूनही टाईप केले नसेल तर त्वरित टाईप करा. तुमच्या इष्टदेवतेच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा लवकरच पूर्ण होतील. सोबतच हर हर महादेव टाईप करण्यास मात्र विसरू नका. बघतो या तर मग सुरुवात करूयात. सर्वात पहिले आहे चमेली. तुम्हाला चमेलीच्या मूळजडीला आणले पाहिजे. चमेलीच्या मूळजडीचे तुम्हाला मी फायदे सांगू इच्छितोय. चमेलीच्या मूळजडीमध्ये दैविक शक्तींचे भंडार समाविष्ट असते आणि ह्या सर्व दैविक शक्ती श्रावणाच्या पवित्र कालावधी दरम्यान जागृत अवस्थेत असतात. तुम्ही हे तर पाहिलेच असेल, चमेलीचे जे तेल आहे ते श्री हनुमान महाराजांना समर्पित असते. याच्यात हनुमान महाराजांच्या अलौकिक दैविक शक्तींचा संचार असतो आणि हनुमान महाराज हे साक्षात श्री महादेव शिवशंकरांचेच अवतार आहे. जे लोक धनाची देवी श्री लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करू इच्छितात, लक्ष्मीची सिद्धी प्राप्त करू इच्छितात, मंत्रांना सिद्ध करू इच्छितात, ज्या व्यक्ती निरोगी राहू इच्छितात, अशा व्यक्तींनी चमेलीची जी मूळजडी असते तर हिला अवश्यच आणले पाहिजे. चमेलीची ही मूळजडी आहे, हिला श्रावणाच्या पवित्र कालावधी दरम्यान कोणत्याही दिवशी कधी आणू शकता आणि ह्या मुळाच्या तुकड्यास तुम्ही याची पूजा करून याची पूजा केल्यानंतर तुम्हाला या चांदीच्या तावीजेमध्ये धारण करायचे असते. असे केल्याने याने तुम्हाला दैविक शक्तींची प्राप्ती होते, अलौकिक व चमत्कारिक शक्तींचा संचार होतो, श्री हनुमान महाराजांच्या कृपेचा वर्षाव होतो आणि तुम्ही नेहमी निरोगी राहता व उत्तम उत्साही आयुष्य जगू लागता. बघतो आता दुसऱ्या रूपाची मूळजडी आहे तर ती आहे अपराजिता. यास आपल्या मराठी मायबोली भाषेत गोकर्णच्या नावाने ओळखले जाते. याची जी फुले असतात ही धनाची देवी श्री लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. याच्या खोडात श्रीदेव धन्वंतरीचा वास असतो आणि मुळात साक्षात श्री शिवशंकर महादेवांचा वास असल्याचे मानले जाते. आणि यास खास करून लक्ष्मीच्या पूजेमध्ये, महादेव शिवशंकरांच्या पूजेमध्ये जर तुम्ही महादेव श्री शिवशंकरांना प्रसन्न करू इच्छिताय, श्री लक्ष्मीला प्रसन्न करू इच्छिताय, तर ही श्री लक्ष्मी तुमच्या दरवाजात आयुष्यात येत नाहीये. तुम्ही हैराण झालेले आहात, ज्यामुळे तुमची जी दैनंदिन स्थिती आहे ती खराब झालेली आहे, जीवन विस्कळीत झालेले आहे. तर अपराजिता म्हणजेच गोकर्ण नावाचे जे रोप आहे याची मूळजडी धारण करा. या चांदीच्या तावीजेमध्ये धारण केल्यानंतरच श्री लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ लागते. तुमच्या बंद नशिबाची टाळी खोलली जातात, मनोवांछित नोकरी प्राप्ती होते, तुमची आर्थिक व आध्यात्मिक उन्नती करते. बघतो आता तिसऱ्या क्रमांकावर आहे आगाडा. आगाडा नावाचे हे जे रोप आहे, जसे की तुम्ही या व्हिडिओमध्ये आता पाहत आहात, तर हे काही अशा प्रकारचे असते. यास राष्ट्रीय भाषेत काही ठिकाणी लटचिरा, चिरचिटा याही नावाने ओळखले जाते. काही लोक तर यास अपमार्गही बोलतात. आता यास अपमार्ग का बोलतात? कारण की याची जी बीजे असतात ही उलट्या दिशेने वाढतात, त्यामुळे यास अपमार्गही बोलतात. म्हणजेच हे दुनियेत उलटे वाढते. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितोय, अपमार्ग म्हणजेच आगाड्या रोपांचा प्रयोग संत महात्मा योगी पुरुष सर्वात अधिक जास्त करतात. बघतो हा जो आगाडा असतो याच्या बियांची खीर अथवा खिचडी बनवतात. आपल्या प्राचीन साधू संत विद्वान परंपरेतील महात्मा महापुरुष महाराजांच्या माहितीच्या अनुसार हे साधू संत महापुरुष बऱ्याच लांबच्या कालावधीपर्यंतच्या विद्यांना प्राप्त करण्यासाठी, सिद्धींना प्राप्त करण्यासाठी फारच लांबच्या कालावधीपर्यंतच्या साधना जपतप करतात. तर हे संत पुरुष अन्नपाणी ग्रहण केल्याशिवाय उपाशीपोटी महिन्यापर्यंत जपतप साधना करत राहतात. तर यात ते संत महाराज हे सांगतात की यांच्या बियांची खिचडी बनवली जाते आणि याची 2 घास म्हणजेच 2 चमचे खिचडी खायची असते. जर याची 2 चमचे खिचडी बनवून खाल्ली जाते तर याने पुढील काही दिवस इथपर्यंत की महिन्यांपर्यंत भूक तहान लागत नाही, लघवी शौचक्रिया ही वारंवार होत नाही आणि त्यामुळेच ते बऱ्याच कालावधीपर्यंत जपतप साधना करू लागतात. बघतो आपल्या धर्मशास्त्रांमध्ये असेही सांगितले जाते
की हे जे आघाड्याचे रोप आहे त्यास अपमार्गही बोलले जाते. तर याच्या मुळात श्री गंगा मातेचा, श्री लक्ष्मी माता व धन्वंतरी देवतेचा वास असतो. आणि प्राचीन दैविक पौराणिक ग्रंथांमध्ये असेही लिहिलेले आहे की याच्या मुळामध्ये अमृताचे काही थेंब पडलेले होते. तर बघतो या रोपाच्या मूळजडीच्या तुकड्यासही तुम्ही श्रावणाच्या पवित्र कालावधी दरम्यान कोणत्याही दिवशी तुम्ही याचे विधिवत पूजन करून धारण केले पाहिजे. या ताविजेमध्ये धारण केल्यानंतर हे शत्रूंचाच नाश करते. तुमच्यावरील येणाऱ्या किती मोठे संकट का नसोत तेही तुमच्या समोर गुडघे टेकवतील. अजून एक खास गोष्ट सांगू इच्छितो, जे लोक हे इच्छित आहेत की जसे की वशीकरण म्हणजेच की त्यांना पाहून सर्वच लोक संमोहित व्हावेत, त्यांचे म्हणणे ऐकावे, तर अशा व्यक्तींनी हा जो आघाडा आहे म्हणजेच अपमार्ग आहे याच्या मूळजडीच्या छोट्याशा तुकड्यास अवश्य धारण केले पाहिजे. यास धारण केल्यानंतर व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होते. नशिबाची बंद असलेली टाळी खोलली जातात. बघतो तुम्ही जेथे जाल लोक तुम्हाला पाहून आकर्षित होतील आणि सर्व काही अगदी तुमच्या इच्छेनुसार घडू लागेल. याच गळ्यात ताविजेमध्ये धारण केल्यानंतर तुमच्यावरील नवग्रहांची जी पीडा असेल तर ते दूर होईल. पूर्णच्या पूर्ण नवग्रह तुमच्या प्रती समर्पित होतील आणि तुमच्या अनुरूप कार्य करू लागतील, तुम्हाला शुभफळ देऊ लागतील. बघतो आता चौथ्या क्रमावर येऊयात. पांढऱ्या रुईच्या रोपाच्या मूळजडीचा तुकडा, त्यास मंदार अथवा आक वृक्षही बोलले जाते. या रोपाची मूळजडी हे साक्षात श्री गणपतीचे स्वरूप बोलली गेलेली आहे. आणि मी यापूर्वी सांगून झालेलो आहे की 11 वर्षापूर्वीच्या पांढऱ्या रुईचे जे मूळ असते ते गणपतीची आकृती घेते. तुम्ही काही मंदिरांमध्ये पाहिले असेल या मंदार वृक्षाच्या मुळाचे गणपती स्थापित आहेत. यांना खूपच अत्यंत प्रभावशाली फळ प्रदान करणारे गणपती बोलले जाते, कारण की हे तत्काळ फळ देतात. यांना रिद्धी सिद्धीच्या शुभलाभांचे स्वामी बोलले गेलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही रिद्धी सिद्धी, धनलाभ, शुभ वैभव प्राप्त करू इच्छिताय तर या रोपाच्या हे मूळजडीच्या छोट्याशा तुकड्यास आणून याचे पूजन करून त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी याच काळात धारण करू शकता. याने तुम्हाला खूपच मोठे लाभ प्राप्त होतील. खास करून ज्यांचा मंगळ व शनिग्रह खराब असेल तर त्यांनी याच्या दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी यास खास करून आवर्जूनच धारण करावे. बघतो आता 5व्या क्रमांकावर आहे वडाचे झाड. वटवृक्षाच्या मूळजडीचे विशेष महत्व आहे. त्याच्या मुळाचा छोटासा तुकडा तुमच्या तकदीरीस बदलतो, दुर्भाग्याला भाग्यात बदलतो. वटवृक्षाची जी पाळी मुळे आहेत आध्यात्मिक दृष्टीने खूपच पवित्र आहेत आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये या वटवृक्षास खूपच पवित्र देववृक्ष मानले जाते. वट सावित्री दिवशी याची पूजा केली जाते. हा जो वटवृक्ष आहे यामध्ये सर्व देवीदेवतांची शक्ती समाविष्ट असते. तसेच यात पितरांचाही वास असतो. या वृक्षास काळांचेही काळ श्री महाकाल शिवशंकर महाराजांचे स्वरूपही बोलले गेलेले आहे. तर तुम्ही आपल्या दुर्भाग्याला भाग्यात बदलू इच्छित आहे, आपली आध्यात्मिक उन्नती करू इच्छित आहे तर हा श्रावणाचा पवित्र कालावधी संपण्या अगोदर यास आणून याचे विधिवत पूजन करून याच्या पाळ्या मुळांना अथवा मूळजडीच्या छोट्याशा तुकड्यास ताविजेमध्ये घालून अवश्य धारण केले पाहिजे. वटवृक्षाच्या मूळजडीस धारण केल्याच्या नंतर तुम्हाला 20 ते 25 प्रकारचे चमत्कारिक फायदे मिळतात, जे की मी माझ्या मागील काही व्हिडिओमध्ये सांगून झालेलो आहे. बघतो मग तुम्ही यास माना अथवा नका मानू. धर्म आपल्या जागी आहे, या रोपांच्या मूळजडींच्या शक्तीही आपल्या जागी आहे. तर पहा, या टोनाटोटक्यांच्या धार्मिक व तांत्रिक ताकदींच्या दुनियेत विश्वास असणे खूपच आवश्यक आहे. कारण की जे लोक मानतात त्यांच्यासाठी दैविक शक्ती आहेत, देव आहेत, आणि जे लोक मानत नाहीत तर ते त्यास दगड समजतात. म्हणजेच की साक्षात परमेश्वर तुमच्यासमोर उभाही असला तर तो त्यांच्यासाठी दगडाप्रतीच आहे. आणि तिथेच जर तुम्ही देवतेला मानता तर तोच दगड तुमच्यासाठी पूजनीय होऊन जातो. तर आज मी तुम्हाला याची काही तांत्रिक गोष्टींची माहिती सांगितलेली आहे, वनस्पती झाडी रोपांची माहिती सांगितलेली आहे. हे सर्व काही तुमच्यातील दृढ विश्वासावर, तुमच्या आस्थेवर अवलंबून आहे. जर तुमच्या दृढ विश्वासाची आस्था असेल तरच तुम्हाला हे दूर प्रभावशाली परिणाम देतील. तर आपले भाग्य परिवर्तन करण्यासाठी या मूळजडीच्या तुकड्यास अवश्य धारण करा. या तुम्हाला सदा काळासाठी संरक्षण कवचाप्रमाणे एक प्रकारची सुरक्षा प्रदान करतील. खूप खूप धन्यवाद.